अर्जुनचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि सुरुवात चांगली झाली, रनआउटची विकेट मिळाली आहे. दरम्यान या ठिकाणी पहिला धक्का लागलाय तो वसार B40+ या संघाला. भारत आणि दिलीप ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समॅन दिलीप येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. राजेश येत आहेत नवीन फलंदाज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात, फटका चांगला, प्रॉपर कनेक्शन पाहावं लागेल. खेळाडू उपस्थित आणि फक्त प्रेक्षक म्हणून बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. ताकदवर पाहायला मिळाला. 6 धावा एकवटल्या. षटकारानं धावसंख्या फ्लाय झाली ती 7 या कडेवरती. ॲक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जाते. ओमसाई MTC या वाहिनीचं आपण कौतुक करूया. आणि आमच्यासोबत जॉईन देखील आहेत आमचे मित्र रोशन फराड जे फाउंडर देखील आहेत. धावसंख्या 7 वरती पोहोचेल. षटक क्रमांक पॉवर प्लेचा सध्या तरी सुरू आहे. 2 खेळाडू 30 गज घेराच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑनमध्ये खेळाडू आणि एक स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळतोय. समोर खेळतायत, बॅक टू द बॉलर खेळतायत आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज करत असताना डॉट बॉलची समाप्ती. अरुण बांगर सध्या तरी गोलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या स्थगित. 7 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील ओव्हर द विकेट ना. एज लागली आहे. पाठीमागे विकेट किपर बीट झाले. जसे बीट झाले तसे या ठिकाणी चेहऱ्यावरती हात लावण्यात आला विकेट किपरच्या माध्यमातून. कारण की झेल महत्त्वाची होती आणि ती ड्रॉप झाली आहे. पाठीमागे प्रोटेक्शन देखील उपस्थित होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत या ठिकाणी सिंगल कन्वर्ट होती आहे. धावसंख्या सिंगल पुढे सरकेल ती 8 या आकड्यावरती. मागचा मॅच कोणी संघानं जिंकलाय. चांगल्या धावा बनवल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. कोणी संघ कुठेही जायचं नाही या देखील सूचना असतील. संदीप दादा ठोंबरे सर्व खेळाडूंना घेऊन आपण एका जागी थांबायचं आहे. कारण की याच्यानंतर सेकंड राऊंडचा मॅच आपला लगेच खेळवण्यात येईल या देखील सूचना तुम्हाला आम्ही देतोय. स्ट्राईकला फलंदाज देत आहेत राजेश फुलोरे ऑन स्ट्राईक. पहिले षटक मार्गस्थ. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती. चांगला बॉल यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. टीम वसार B40+ संघाला 0 वरती बाद होत आहेत. राजेश फुलोरे बॅक टू द डगआउट. सध्या तरी जो आवाज आपण डीजे मास्टर गणेश यांच्या माध्यमातून ऐकतात ते आमचे समालोचक मित्र रोशन संते यांचा फेमस डायलॉग. आणि ते सध्या तरी धडाकेबाज मुरबाड येथे स्पर्धा कव्हर करतायत. मुरबाडचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं धडाकेबाज चषक ते सध्या तरी कव्हर करतायत. जाऊया मैदानावरती. नवीन खेळाडू हरेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. चांगलं षटक. 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. एक रनआउटची विकेट आणि एक सांघिक यश मिळवलंय गोलंदाज अरुण बांगर यांनी. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज न्यू बॅट्समॅन हरेश येत आहेत. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल या मैदानावरती. प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. समोरचा संघ ताकदवर संघ आंबे संघ असेल. 40+ समोर खेळलेत. अलवंद कार्पेट शॉर्ट मिडॉनमध्ये खेळाडू उपस्थित. हरेश भाग्यवंत होते. 1 धावी ते मिळेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वसार B40+ पोहोचलाय. थोडासा बॅकफुटवरती. 2 गडी बाद. फक्त 9 धावा फलकावरती पाहायला मिळतील. DJ गणेश. रोशन फराड देखील या ठिकाणी टायमिंग प्रॉपरली जोडत आहेत. कारण की जसं गाणं लावलं एकवेर यायचं तसं या ठिकाणी स्क्रीनवरती एकवेर यायचा मंदिर देखील या ठिकाणी दाखवलं जाते. क्या बात आहे रोशन फराड आपलं कौतुक आम्ही करतोय. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतंय. ओमसाई MTC या वाहिनीनं ते शूट केलेलं आहे ड्रोनच्या साह्यानं. एकवेर यायचं या ठिकाणी मंदिर इथे दाखवण्यात येते. जबरदस्त क्वालिटी विथ क्लॅरिटी आणि प्रॉपरली टायमिंग असे दाखवून दिले ओमसाई MTCनं. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी हरेश येत आहेत आणि आता सिंगल त्यांना एकवटली आहे. खातं खुलं केलंय.
धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026चं पर्व आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकवर्गांचं मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज देत आहेत योगेश भाग्यवंत, सिनियर खेळाडू आहेत. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील फार चांगला क्रिकेट खेळत असल्याचे आंबे संघासाठी योगेश येत आहेत. चला चला फास्ट खेळायचं बघा. योगेश सूचना असेल आपल्याला. आंबे संघ स्ट्रायकिंगला फलंदाज हरेश ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेट. पहिला बॉल. हो समोर खेळलेत. स्ट्रेट ड्राईव्ह करतात. फटका चांगला आला ऑन द कार्पेट. लॉंगॉनचा खेळाडू येईल. जज करतात. बॅकअप मिळेल. बॅकअप मिळेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान बाउंड्री आपण चेक करूया. 2 मिनिटं जय पवार सर आपण थांबायचं आहे. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 11 वरती पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. राऊंड द विकेट. कोला टाकण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. यस यस इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. हा तिसरा धक्का लागतोय. वसार B40+ या संघाला. हरेश देखील स्वस्तामध्ये बाद. DJ गणेश. गोलंदाजी होती. योगेश सध्या तरी इम्प्रेस करतात. सुरुवातीलाच गोलंदाजी मार्ग वरती असताना अजून एक धक्का लागलाय 11 या धावसंख्येवरती. वसार B40+ या संघाला. स्पर्धेबद्दल म्हणावं तेवढंच कमीच. हे सुसज्ज व्यासपीठ, त्याचबरोबर अतिशय सुंदर हे छत्रपती क्रीडांगण मांगरुळ गावचं आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अपार्ट मेहनत ज्याने घेतली आहे ते आमच्या ठिकाणी मांगरुळ संघाचे विस्फोटक खेळाडू आमचे मित्र राकेश पाटील यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळते. यांचं देखील कौतुक. त्याचबरोबर आमचे रविदादा पाटील देखील असतील स्पर्धेचे प्रणेते. त्याचबरोबर आमचे साईनाथदादा पाटील असतील आणि शिवलदादा साळवी देखील पाहायला मिळत आहेत. फटका एका हातामध्ये खेळण्यात आलाय. ऑन साईडला खेळले. गॅपमध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावरती. मिड विकेट सीमा रेखा बाहेर. नवनाथच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती चौकार. सुटला होता आपण पाहिले गेले तर फटका खेळत असताना नवनाथचा, परंतु चेंडू एक्झॅक्ट गॅपमध्ये गेलाय आणि हा चौकार मिळालाय. चौकाराबरोबर धावसंख्या पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. नवनाथ आणि सलामीवीर भरत असतील. भरत आणि नवनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलाय. मॅच बॉल देखील आलाय तर मॅच बॉल देखील घेतला जाईल. जसा येईल तसा तो देखील घेण्यात येईल. या देखील सूचना आम्ही तुम्हाला देतोय. मॅच सुरू करायचे पंच. स्वयंसेवक आमचे त्या ठिकाणी तैनात आहेत, गेलेत बॉल शोधण्यासाठी. जसा तो येईल तर आपण एंटर करू. राऊंड द विकेट. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड हिट. बॉल हवेमध्ये. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. चुकी झाली आहे. झेल ड्रॉप झाला. हा सोप्पा झेल होता आणि तो ड्रॉप करण्यात आलाय. नवनाथ एक चांगला खेळाडू, विस्फोटक खेळाडू आहे, परंतु या ठिकाणी त्याला जीवदान देण्यात आलंय आणि इथून 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 17 वरती पोहोचेल. क्या बात आहे. गणेश या ठिकाणी सांगतायत चुकीला माफी नाही आहे आणि कदाचित त्या ठिकाणी जर नवनाथची झेल ड्रॉप झाली, चुकी झाली आहे आंबे संघाच्या खेळाडू करणं आणि आता संधी मिळाली नवनाथला, त्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी करतील का हा देखील प्रश्न असेल. मॅच बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील योगेश. सध्या तरी 4 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा खर्च केल्यात. एक सफलता प्राप्त केली आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुट वरती गेले. अप्पर कट खेळते. फटका चांगला, फक्त दिशा दिली आहे आणि पॉइंट रिजनला खेळाडू प्रयत्न करतात बॉलला अडवण्यासाठी. तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग होती या संघासाठी. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात नवनाथ आणि धावसंख्या बोधली ती 20 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक असेल.
सुरुवात चांगली झाली परंतु काहीशा पुढच्या चेंडूवरती थोड्याशा धावा खर्च होत आहेत गोलंदाज योगेश यांच्याकडनं. 8 मिनिटं झालेत. दुसरं षटक सध्या तरी सुरू आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करतायत. वेळ थोडासा जातोय. भारत ऑन स्ट्राईक. भारत देखील एक सिनियर खेळाडू आहेत, विस्फोटक खेळाडू आहेत आणि रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील त्यांना आम्ही पाहिलं खेळत असताना. ओव्हर द विकेट 40+ मध्ये पदार्पण परंतु शेवटचा बॉल दांडी गोल केली जाते. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल टीम वसार B40+ या संघाला. भारतला देखील स्वस्तामध्ये माघारी परतावं लागेल. ओव्हरचं होतं समापन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा आणि गडी बाद झालेत एकूण 4. वसार B40+ संघ डीजे. मलंगड देखील या ठिकाणी लगेच दाखवण्यात आलं स्क्रीनवरती. हिंदूंची वैवाट खऱ्या अर्थानं श्री मलंगरची पहाट आपण पाहतात आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आमचे आयोजक साईनाथदादा पाटील देखील नेहमीच या ठिकाणी दर गुरुवारी न चुकता ते तिथे या ठिकाणी बाबांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि या ठिकाणी आपण ते स्क्रीनवरती देखील दाखवण्यात येते ओमसाई MTC वाहिनीच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. जाऊया मैदानावरती. 12 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 20 धावा स्कोरवर्ड होती. 10.00 च्या सरासरीने धावा सध्या तरी बनवतोय वसार B40+ संघ. नवीन खेळाडू आलेत प्रज्वल हरीश येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल समोर खेळले सॉफ्ट हँडने खेळतायत नवनाथ. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करतायत आणि स्ट्राईक दिली ती प्रज्वल यांना. धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचलाय स्कोर. फिल्डिंगची व्यवस्था आपण पाहिली तर ऑन साइड मध्ये 3 खेळाडू असतील. स्क्वेअर लेग त्याच्यानंतर मिड विकेट. लॉंग ऑन मध्ये खेळाडू. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न राजू दादा गायकर. बॉल खाली. क्या बात आहे. स्पॅक्टॅक्युलर झेल टिपलाय शॉर्ट कव्हर रिजनला आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल टीम वसार B40+ संघाला. तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहू शकता. क्या बात आहे. नक्कीच अप्रतिम झेल कॅरी केलाय शॉर्ट कव्हर रिजनला. शिवनाथ दादा गायकर त्या ठिकाणी होते शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आणि हा चांगला झेल त्यांनी कॅरी करण्यात आला त्यांच्या माध्यमातून. नवीन खेळाडू सुनील. चांगली गोलंदाजी होती. हरेशला मिळते सफलता या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक चुकी करत नाहीये. अजून एक धक्का. लगातार धक्के पे धक्का. टीम वसार B40+ संघ बॅकफुट वरती. सहा गडी बाद झालेत. 21 या आकड्यावरती प्रॉपरली टायमिंग जसे गडी बाद झाले तसा संगीत देखील लावण्यात आला डीजे मास्टर आमचे गणेश यांच्या माध्यमातून. गोलंदाजी फार चांगली परंतु नवनाथनं मी तर म्हणेन पहिल्या चेंडूवरती सिंगल एक वडली. त्यांना स्ट्राईक घ्यायची होती. स्ट्राईक घेणं गरजेचं होतं कारण त्यांच्या बॅटमध्ये मोठे फटके आले होते आणि मात्र त्यांनी पहिल्या चेंडूवरती सिंगल का एक वडली हा प्रश्न आता निर्माण झालाय. हॅट्रिक बॉल. निर्दोष येत आहेत. नवीन फलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न तू मे दोघांमध्ये आणि शेवटच्या मोमेंटला मात्र माघारी परत आहेत. एकच धाव इथे मिळेल. 22 वरती पोहोचलाय स्कोअर. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर धावा रोखल्या गेल्यात. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 विकेट कॅरी केल्यात आणि फक्त 2च धावा खर्च करतात हरेश. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. फलंदाज नवनाथ त्यांना बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. चांगलं हे षटक. हरेश भाग्यवन त्यांचं 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि 2 सफलता.
शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोला टाकण्याचा प्रयत्न यावेळेस देखील डॉट बॉल असेल. सफल ओव्हरची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22, लॉस ऑफ 6 विकेट. वसार 40+ टीम. मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले आमचे नक्कीच नितीन दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि त्याचबरोबर स्पर्धेचे प्रणेते रविदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. डीजे क्या बात आहे. हे मांगरुळगावचं शिव मंदिर या ठिकाणी दाखवण्यात येतं स्क्रीनवरती. अप्रतिम. आज खऱ्या अर्थानं मन जिंकलेत आमचे गणेश असतील डीजे मास्टर. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे रोशन देखील असतील. ओम टीसीचे या ठिकाणी फाउंडर. त्यांनी या ठिकाणी कॉम्बिनेशन फार चांगलं ठेवलंय. सुरुवातीला एकविरायचं देवस्थान दाखवण्यात आलं, मंदिर दाखवण्यात आलं. त्याच्यानंतर श्री मलंगड आणि त्याच्यानंतर मांगरुळगावचं हे शिव मंदिर दाखवण्यात येतं. थँक्यू सो मच गणेश आणि थँक्यू सो मच रोशन. शेवटचं षटक डेट ओव्हर मध्ये येत आहेत दिनेश. प्रचंड वेगवान गोलंदाज. ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका छान आहे. प्रॉपर कनेक्शन. बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा. येतो षटकार. तो माश हाफ ट्रेकर होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट न त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. षटकार आल्याने पहिल्याच बॉलवरती गोलंदाज दिनेशचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. धावसंख्या पोहोचली ती फलकावरती 28 फलकावरती. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज. यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि समोर खेळतात. जोपर्यंत दिनेश जातील तोपर्यंत सिंगल या ठिकाणी एकवटली आहे. धावसंख्या 29 वरती पोहोचलाय स्कोअर. 6 गडी बाद. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजून दोन मोठे फटके आले तर कदाचित एक चांगलं टार्गेट या ठिकाणी उभं राहू शकेल वसार बी 40+ या संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, प्रचंड वेग होता आहे चेंडूमध्ये. गुडलेंथ वरती चेंडू पडल्यानंतर फार वेगानं जातो आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय ब्लँक स्ट्रोक खेळतात. ब्लँक स्ट्रोक चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती कारण की चेंडू तेवढ्याच वेगानं पिच करण्यात आला. दिनेश भाग्यवंतच्या माध्यमातून. जलद गती गोलंदाज आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू समोर ड्राईव्ह करतायत. लॉंगऑफचा खेळाडू येतात. अरुण येतात. एकदा तर पूर्ण फेकी येते. दुसरीचा कॉल. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. दोन्ही धावफलक पुढे सरगे. 31 धावफलकावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ आता शिल्लक असेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाज दिनेश भाग्यवंत. ऑन साइडला खेळ. फटका छान आहे. ऑन द टॉस पाठवलाय सीमारेषा पलीकडं. नवनाच्या बॅटमन आलाय. हा पहिला षटकार. माझ्या फटक्याची गरज होती वसार संघाला आणि तो षटकार आला. एक चौकार एक षटकार. 8 चेंडूचा सामना करत 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात नवनाथ. धावसंख्या पोहोचली ती फलकावरती. एकूण स्कोर 37 धावा फलकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट वन्स अगेन. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडं. 1 बाउन्स 4 रन. चौकाराला मी म्हटलं होतं शेवटच्या काही चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल वसार संघासाठी आणि ते फटके नवनाथच्या बॅटमन आलेत. हे षटक फार मागं राहिलंय. या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. दिनेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 21 धावेंचं षटक राहिलंय आणि टोटल धावसंख्या पोहोचली आहे 41 धावा फलकावरती. फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय वसार बी संघानं आणि आता गरज असेल ती 42 धावेची सामना जिंकण्यासाठी टीम जय कालेश्वर आंबे संघाला.
मच. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आपण या ठिकाणी बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी पाहतायत. सध्या तरी दाखवलं जाईल स्क्रीनवरती. नक्की भरत आले होते या ठिकाणी सलामीसाठी. 5 चेंडूचा सामना त्याने केला, 8 धावांचे योगदान. त्याच्यानंतर दिलीप आले, दिलीप शून्यावरती बाद झाले. राजेश फुलोरे आले, राजेश देखील 1 चेंडूचा सामना करत ते बाद झाले शून्यावरती. हरीश आले, हरीशनं 3 चेंडू 3 धावांचे योगदान दिलं. नवनाथ मात्र एकमेव फलंदाज ज्याने इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली. 10 चेंडूमध्ये 22 धावा महत्वपूर्ण बनवल्या. प्रज्वल शून्यावरती, त्याच्यानंतर सुनील 0 आणि निर्दोष यांच्या बॅटमध्ये 1 षटकार. आता 3 बॉल 8 धावा त्यांना देखील बनवल्यात. बॉलिंग कार्ड या ठिकाणी दाखवण्यात येते. अरुण बांगर यांचं पहिलं षटक फार चांगलं, 9 धाबेचं 1 गडी बाद केला होता. पॉवर प्लेचं ते षटक होतं. त्याच्यानंतर योगेश आले, योगेशने देखील धावा थांबवल्या. 11 धावा त्याने खर्च केल्या, 2 गडी बाद केले. तिसरं षटक हरेच फार चांगलं राहिलं, अवघ्या 2 धाब्यांचं आणि 2 गडी त्यानं बाद केले त्या ओव्हरमध्ये. परंतु दिनेशचं षटक नाराज करणारं हे षटक होतं. या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च झाल्यात, 19 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. फॉलोअप विकेटकडे आपण जाऊया. पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती 1 या धावसंख्येवरती. त्याच्यानंतर दुसरी विकेट 8 या धावसंख्येवरती. तिसरी विकेट 11 वरती. चौथी विकेट 20 वरती. 5वी विकेट 21 आणि 6वी विकेट देखील 21 वरती पडली आहे. 42चं टार्गेट. आणि या ठिकाणी येस विकी सर, बॅट्समॅन पाठवायचे, फलंदाज जा पण लगेच. मॅचचा जशी पुन्हा एकदा सुरुवात होईल. सेकंड इनिंग मध्ये येत आहेत मायक्रोफोनवरती आमचे सिनियर समालोचक मलंगडचा आवाज, चिंचवलीचा आवाज, गणेश म्हात्रे. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. तर निश्चित सोनू जे विश्लेषण केलं मैदानाच्या आतमध्ये केलं, तर तो स्ट्रॅटर्जी थोडीशी चुकताना पाहिली आपल्याला. कारण आंबे संघाचे 3 गोलंदाज आपण पाहिले. प्रथम त्याने स्लोअरवनचा वापर केला, त्यानंतर दिनेश भाग्यवंत आला आणि त्याने मात्र गतीचा वापर केला आणि त्या गतीनेच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. का क्लायमॅक्सचा विचार केला पाहिजे होता आंबे संघाच्या कॅप्टनने. कारण आंबे संघाच्या कॅप्टनने अगोदरचे 3 जे गोलंदाज होते ना, ते मात्र व्हेरायटी गोलंदाज होते. त्यानंतर फास्टेस्ट गोलंदाज दिनेश भाग्यवंतला प्राचारण केला आणि दिनेश भाग्यवंत षटक फार मागणं ठरलं. ही स्ट्रॅटेजी होती. कारण संध्याकाळचा क्लायमॅक्स आहे, संध्याकाळच्या क्लायमॅक्समध्ये नेहमीच स्लोअर गोलंदाजाला मदत मिळत असतो, परंतु तसं पाहायला मिळालं नाही आहे. स्ट्रॅटर्जी फसली आहे आंबे संघाची, परंतु ते विसरून आता आंबे संघाला येणाऱ्या इनिंगमध्ये आणि येणाऱ्या या चेसिंगमध्ये त्यांना अव्वल दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघाला आमच्या आयोजन कमिटीकडनं शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ गुड गेम, क्वालिटी क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून घडावं, त्यासाठी आमचे साईनाथ पाटील आणि त्यांच्या सोबतीला सर्व सहकारी यांच्याकडनं या दोन्ही संघांना शुभेच्छा. तर घेऊन चलतो मी गणेश म्हात्रे. पुन्हा एकदा स्वागत करतो प्रेक्षकांचं. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 2 संघ आमने सामने. जरी हे 2 संघ मैदानाच्या बाहेर मित्र असले, परंतु मैदानाच्या आतमध्ये असताना नेहमीच शत्रू समान खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कारण काठीची टक्कर मैदानाच्या आतमध्ये होईल यामध्ये शंका नसेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्याच बॉलवरती सुनील फुलोरेचा पहिला डॉट चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने मिडल. बघा किती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतो. स्लोअर बनचा वापर करणारा गोलंदाज खूपच किफायती आणि त्याप्रमाणे यशस्वीरित्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वसार बी या संघाच्या माध्यमातून. वसार संघाने सुरुवात चांगली केली आहे. 42 धावांचं टार्गेट. हा कठीण कसं बनवावं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये घडतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, अप्रतिम चेंडू, बॅक टू बॅक सलग तिसरा डॉट. तर बघा जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅक आपण खाली काढा. तर सर्वांसाठी हे नियम असतील. आपण खेळताना व्यवस्थित मैदानाच्या आतमध्ये खेळावं, त्यासाठी आमच्या आयोजकांना सूचना. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खराब क्रिकेटिंग शॉट इथे लागतोय. पहिला धक्का, गोलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपाने
पहिला धक्का, फलंदाज बाद होतोय हरेश भाग्यबंधा. आमच्या सोबत आमच्या कॉम बॉक्समध्ये आपण पाहू शकाल आमचे दोन सहकारी कॉमेंटेटर. त्यापैकी आपण बघितलं पालेगावचा दमदार आवाज सोनू बांगर, त्यानंतर बदलापूर विभागामधून येणारे आमचे श्रवण धुमाले सर सुद्धा आमच्या कॉम बॉक्समध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला. त्यानंतर ओमसाई MTC वाहिनीचे आमचे रोशन, आमचे जबलिक मित्र. त्यानंतर आपण पाहू शकाल DJ गणेश आणि आमचे इथे जमलेले सर्व प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. कारण मी अगोदर वर्णन केलं होतं की 42 धावांचा टार्गेट हा कठीण जाऊ शकतोय. जर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पाहिजे त्याचप्रमाणे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे. वसार 20 संघाच्या माध्यमातून टिट फोट टाट जसं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं वसार संघाच्या गोलंदाजाकडनं. यावेळेस कट केलाय परंतु झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. काल सुद्धा आपण पाहिलं होतं जेव्हा जेव्हा झेल ड्रॉप होतोय येणारा फलंदाज कर्दंगाल ठरतोय, तो आक्रमक होऊ शकतो. या 42 धावा सुद्धा त्याला कमी पडू शकतात, परंतु कॅचेस विन द मॅचेस, झेल पकडणं फार गरजेचं आहे. इंटरनॅशनल सपना टूटा मुकद्दर क्या बात आहे DJ. सोनू मी पाहिलं होतं की मागच्या इनिंगमध्ये सुद्धा सुंदर संगीत DJ मास्टरच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मॅचची सिच्युएशन आहे ना त्याचप्रमाणे त्याच्याकडनं गीत संगीत आपल्याला पाहायला मिळतात. बघा प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करणं फार गरजेचं आहे, त्याप्रमाणे आमचे रोशनसुद्धा एंटरटेनमेंट करतात. यावेळेचा फटका पुन्हा एकदा कमकुवत लागला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे पॉईंटला, चेंडू अडवला जातोय. बघा एकजुटीने खेळणारा संघ नेहमीच यशस्वी असतो. जरी मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली त्याला 7 क्षेत्ररक्षकांची मिळणं फार गरजेचं आहे. षटक समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 धावा. आता सामना फसला DJ. पाहू शकता DJ मास्टर थोडंसं रंगात आला. अजून वेळ खूप आहे, अजून रात्र येणं बाकी आहे. जसं रात्र येईल तसं मात्र DJ मास्टरकडनं तुम्हाला एंटरटेनमेंट करणारे संगीत पाहायला मिळतात. स्वागत आहे गणेश या क्रीडांगणावरती. छत्रपती क्रीडांगण आपण पाहू शकाल साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 पर्व आपण पाहतोय आणि आजच्या या दिवसातील दुसरी मॅच तुम्ही पाहतात. रफ अँड टफ मॅच, चांगली सिच्युएशन मॅचची पाहायला मिळतोय. टाइम अलर्ट असेल, बघा विशेष सूचना असेल, टायमर सेट आमचा, त्यामुळे वेळेवरती खेळणं फार गरजेचं आहे. वेळ फार महत्त्वाची आहे, गेलेली वेळ कधी वापस येत नाही, त्यासाठी आपण वेळेवरती खेळणं फार गरजेचं आहे. दुसरं षटक सुरू होतं आहे, मात्र हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातं आहे. चेंडू जातं आहे पॉईंटला दुसऱ्या धावेसाठी. सिंगल डबलने मात्र स्कोरबोर्ड मात्र पुढे नेलं जातं मैदानाच्या आतमध्ये आंबे संघाकडनं. आंबे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. हरेश भाग्यबंध फार काही करू शकला नाही आहे, स्वतःहून विकेट सॅक्रिफाईस केलं. त्यानंतर जयदास आणि शनिदास हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या मात्र धुरा सांभाळताना पाहतोय आंबे टीमची. यावेळचा चेंडू क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, दुसरा धक्का टीम आंबेला. आमचे विकासजी गायकवाड यांच्याकडनं पारितोषिक आलाय
3 षटकार बॅक टू बॅक 1,000 रुपयाचं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 1,000 रुपये कॅश प्राईज असेल. बघा पारितोषिकाचा वर्षा मात्र पाहायला मिळतोय. तर गौरीपाडा आणि कासगाव संघ आपण उपस्थित असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बघा दोन्ही संघांना आम्ही इन्व्हाइट करतो, आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर निश्चित टॉपला पोहोचले सध्या खोनी संघ आपण पाहू शकाल. वेट करतोय सध्या कोणता संघ आमच्या सोबत खेळण्यासाठी येणार. नेक्स्ट बॉल फुलटसचा चेंडू होता, फुल अँड पॉवरफुल चेंडू सीमा पार. भीमर चेंडू पंचांकडे इशारा येतोय. नो बॉल षटकार. थर्ड पंचांना रेफर केलाय भीमरसाठी. तिसरे पंच आमचे जय पवार सर मात्र चेक केलं जाईल. निश्चितच जय पवार सर पाहणी करतील. नो चेंडू आहे, भीमर आहे की नाही हा चेक केलं जाईल. त्यानंतर तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. यस नो बॉल. त्या पंचांनी दिलेला निर्णय तोच असेल. फ्री हिट. नेक्स्ट बॉल. संधी पुन्हा एकदा आली या आंबे टीमला. फ्री हिटचा चेंडू असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस खोलात टाकलाय. फुलर लेनचा चेंडू दिशा दिली आहे. चेंडू जाते मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फ्री हिटचा जास्त काही फायदा उचलता आला नाही या आंबे टीमच्या फलंदाज दिनेशला. तर दिनेशने ज्याप्रमाणे मागचं षटक 17मध्ये फेकलं होतं, धावा खर्च केला होत्या, आता तो दिनेश मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करतो. तर क्रिकेट म्हटलं तर संघर्ष फार मोठा आहे. बघा प्रत्येक गोष्टीवरती नीटनेटक्याने नजर लावणारे आमचे जवलिक मित्र राकेश पाटील आपण पाहू शकता स्क्रीनवरती. यावेळचा फटका फसलाय. भरत तिथे होता, छेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. छेल मात्र ड्रॉप करताना पाहतोय. पूर्णपणे एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न. छेल ड्रॉप होतोय आणि त्यानंतर 2 धावा सुद्धा येतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक बदलतोय. 15 वरती पोहोचतोय. 2 धक्के दिल्यात गोलंदाजी करत असताना वसार बीने. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करायचं होता. एज लागतोय. डॉट चेंडूची समाप्ती. कमबॅक केलाय गोलंदाज राजेशने. राजेश पुलोरे के आपण पाहू शकता गोलंदाजी करताना. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. तर भीमरचा चेंडू सोडला ना तर त्यानंतर राजेशने खूप चांगलं कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा स्टेप अप झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 15 वरती 2 ही स्थिती आंबे टीमची आणि 12 चेंडू 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13.5ची सरासरी प्रत्येकी षटकामागे गाठावे लागेल जर जिंकायचं असेल तर टीम आंबेला. मीटिंग नको आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
बघा वेळेवरती फार लक्ष असेल आमच्या आयोजकांचं, टाइम अलर्ट असेल, आपण त्वरित षटक सुरू करायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती 15 धाबा, 12 चेंडू, 27 धाबांची गरज आहे. तरीचीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर बीमर, त्यानंतर डबल, पुन्हा एकदा डबल आणि 2 चेंडू डॉट. षटक समाप्त. यस, 12 बॉल 27 धावा. 12 बॉल 27 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते, रंगत निर्माण होते सामन्याला. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. या बाईकच्या स्वरूपाने सिंगल येते, सिंगलने स्ट्राईक रोटेट केले जातोय. सिंगलने धाबलकावरती धावसंख्या 16, 11 मध्ये 26. तर निश्चित जेव्हा स्टंपच्या मागे येऊन आपण खेळणारा चेंडू डॉट असेल. यावेळेस कट केला चेंडूला, जबरदस्त क्लास टायमिंग, अप्रतिम फटका, देखना फटका, चौकार, 4 धावा. मध्ये आम्ही एक इंटरनॅशनल लेवलची मॅच पाहत होतो, ऑस्ट्रेलिया विरोधात श्रीलंका. त्यामध्ये जो फलंदाज श्रीलंकाचा निशंका याने या पद्धतीचे 2 चौकार बॅक टू बॅक सलग ठोकले गेले होते. त्याची आठवण पुन्हा एकदा करून देतोय या टेनिस बॉलमध्ये दिनेश भाग्यवंता. या प्रकारचे शॉट खेळण्यासाठी आपल्याकडे टाईम असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु तिथे संधी आहे डायरेक्ट हिट देण्याची, परंतु झालं नाही. या सिंगल येतोय, सिंगलने धावफलकावरती धावसंख्या 21. अजूनही 9 चेंडू आणि 9 चेंडूवरती बनवायचे आहेत 21. अर्धा पल्ला पूर्ण झाला, अजूनही 21 धाबांची गरज आहे. 42 धाबा नेहमीच या संध्याकाळच्या क्लायमॅक्समध्ये थोड्याशा कठीण असतील. अगोदरच आमचे सहकारी कॉमेंटेटर सोनू बांगरने सांगितलं की हा सामन्यामध्ये मजा येईल. यावेळेचा फटका पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल, तर सिंगलने पूर्णपणे खुश असेल वसार बी संघ. कोणताही मोठा फटका जर प्रहार केला तरी निश्चितच सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आंबे संघ. व्हेरी बिग फाईट, जबरदस्त. दोन्ही संघ मात्र सामना जिंकण्यासाठी एक पाऊल मात्र पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतात. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, यावेळेस चेंडू प्रहार झाला नाही. या ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. तो 1+1 अशा 2 धावा येतील. तर निश्चित लक फॅक्टर थोडंसं पाहायला मिळालं या चेंडूवरती. क्रिकेटमध्ये जेवढा चांगला खेळ तेवढं मात्र लकसुद्धा फेवर असणं फार गरजेचं आहे. 2 धावा आल्यात, आता 8 मध्ये 18. या बेलचा चेंडू पुन्हा एकदा लेंथ पाहावी लागेल. यस, विकी सरंगडने इशारा येतो. ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉल. अवांतर धाव येते. पुन्हा एकदा थोडासा दबाव, प्रेशर, दर्पण मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शॉर्ट बिटिंग केली जातं, कानमंत्र दिलं जातं. गोलंदाजाला कोणत्या लेंथवरती गोलंदाजी केली जाईल आणि दिनेशसारख्या फलंदाजाला किंवा जयदासारख्या फलंदाजाला शांत ठेवता येईल त्यासाठी शॉर्ट बिटिंग केली जातं. कारण समजू शकतोय क्लोजिंग मॅच आहे आणि त्यामुळे वारंवार गोलंदाजावरती प्रेशर, फलंदाजावरती प्रेशर आहे आणि प्रेशराईज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या आमच्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. 8 चेंडू 17 धावा. 8 मध्ये 17.
यावेळेस पुन्हा एकदा शापून केल्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित टाइम नाहीये, सिंगल. 7 मध्ये आता 16, 7 किसका होगा, पाहणं फार गरजेचं आहे. 7 मध्ये 16. दिनेश या चेंडूवरती पाहायचे एखाद मोठा फटका फार करेल का. प्रेक्षक सुद्धा स्तब्ध झाले ते मॅच पाहण्यासाठी. दोन्ही डगआउट मध्ये थोडीशी शांतता. यावेळेस पुलटाचा चेंडू होता, मिड विकेटला प्रहार केलाय, कॅप मध्ये आउटफील्ड पास आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. चेंडू गोलीच्या वेगाने सीमा पार, चौकार, 4 धावा. कमी आहे, 14 मिनिटे आपण घेतल्यात. जर लवकरात लवकर षटक जर सुरू केले नाही तर कदाचित पॅनल्टीला सामोरे जाऊ लागू शकतोय संघाला. त्यासाठी वेळेवरती खेळणं फार गरजेचं आहे. सात चेंडूवरती बनवायचे आहेत 12. सात चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. चला फास्ट थोडंसं खेळायचं आहे, लवकरात लवकर गोलंदाजी सुरू करायची आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. जबरदस्त मॅच आहे. मॅच कोण जिंकणार, क्लोज फार लवकर आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच तिसऱ्याच दिवसामध्ये एक चांगल्या मॅचचा पदार्पण आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 मध्ये 12 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी हरेश. यावेळेस हलक्याशा हाताने चेंडूला प्रहार केला होता, तिथे जबरदस्त झेल टिपलं जातोय. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती मात्र इरादा स्पष्ट केला. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेकली जाते गोलंदाजाकडनं. आणि आंबे संघ आता थोडासा विचार करावा लागेल आंबे संघाला. आंबे संघाने जे 19 धावा पहिल्या शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या, आता आंबे संघ त्या धावांचा मात्र पुन्हा एकदा विचार करेल. कारण आंबे संघाला आता चेस करायच्या आहेत. 5 चेंडू 12 धावा. या धावा डिफेन्स करेल का वसार संघ, की या धावा पूर्ण करेल आंबे संघ. या दोन्ही संघाला संधी आहे मात्र सामना जिंकण्याची. सामना मात्र जिंकणार कोण, हा मात्र पाहणं फार गरजेचं आहे. 5 मध्ये 12. तर कोणी संघाच्या संगणकाने निश्चित टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 12 मध्ये 12 धावांची गरज आहे. 5 मध्ये 12. यावेळचा फटका ऑन साइडला भिडकावलाय. क्षेत्ररक्षक थोडसा वेट केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताना पाहतोय. 2 धाबा. 1-1 धावेसाठी संघर्ष. जबरदस्त मॅच. 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. अक्षरशः प्रेक्षकांच्या कालचा ठोका चुकवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती 10. एकात मोठा फटका आंबे संघ एंटर होईल. मात्र या सामन्यामध्ये एकात विकेट लांबना दूर जाऊ शकतो. यावेळेचा फटका खूप कडक आहे. जबरदस्त फटका. या फटक्याची नितांत गरज होती. चौकार. क्या बात आहे. जबरदस्त नेट टू नेट फाईट. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होता.
गोलंदाजी एका बाजूला पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केलं होतं, परंतु जसा योगेश भाग्यवंत मैदानाच्या आतमध्ये गेला त्याने चौकार लगावला आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा पदार्पण करताना पाहतोय. 3 चेंडू 6 धावांची गरज. सामना कोण जिंकणार? हु विन द मॅच? बट आय डोंट नो. आम्हाला सुद्धा ठाऊक नाही की सामना कोण जिंकणार. जबरदस्त मॅच. 3 चेंडू 6 धावांची गरज. यावेळेचा फटका पार केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कॅच की मॅच हा प्रश्न असेल. तर निश्चित समालोचकांच्या मुखातून येण्याच्या अगोदर यावेळेस खराब क्रिकेट, खूप खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वसार संघाकडनं. जेल ड्रॉप आणि या 4 धावा. तर हिचीच आपण पाहू शकाल प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होतं आहे, परंतु या 4 धावा आपण पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. परंतु एक कॅच होती, कॅच नाही ती मॅच होती आणि ती मॅच मी म्हणजे निश्चितच कदाचित शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही आहे, पण कदाचित हा मॅच निसटला की काय वसार संघासाठी. यावेळेचा चेंडू शापलवून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती. व्हाट अ मॅच. पुन्हा एकदा सामने में ट्विस्ट. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. 1 चेंडू 2 धावा. व्हाट अ मॅच. जबरदस्त. काय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं दोन्ही संघांच्या माध्यमातून. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. क्या बात आहे. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय सामना जिंकणार कोण. आमच्या आयोजकांना सुद्धा प्रश्न पडलाय सामना जिंकणार कोण. आमच्या स्कॉम बॉक्स मध्ये सुद्धा प्रश्न पडलाय की सामना जिंकणार कोण. 1 चेंडू 2 धावा. जर हा सामना आवडला असेल तर जरूर जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू 2 धावेची गरज. इथे मात्र फटका खूप चांगला. विनिंग स्ट्रोक. विनिंग स्ट्रोक. चेंडू सीमा पार चौकार. आंबे संघ विजय. कोणी संघ आपण टॉससाठी या. आंबे संघ कॅप्टनने सुद्धा याचा आहे टॉससाठी या आपण. तर निश्चित श्रवण अशा मॅचेससाठी समालोचक वर्ग असो, प्रेक्षक वर्ग असो, आयोजक वर्ग असो खास वेट करत असतात आणि तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. पैसा वसूल सामना आपण म्हणू शकता. एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि खास आम्हाला साथ दिली आमचे DJ गणेशने. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. तरीचीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट गोलंदाजी. तर टॉससाठी या. टॉससाठी याचा आहे. यस. चला टीम कोणी टीमचे कॅप्टन आणि आंबे टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आणि मांगरूळ गावचे सन्मान्य श्री जितेंद्रजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झाला. त्यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जितेंद्रजी भोईर साहेबांना विनंती असेल या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. तर निश्चित आपण पाहिलं असेल श्रवण की एका चेंडूवरती 6 धावा